नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर बिंदास जिंदगी फाउंडेशनचे अमित चव्हाण यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. बघूया काय म्हणतायत ते. मंडळी, खरंच जीवनभर आपल्याला ही शिकवण दिली जाते ना, इतरांसाठी चांगलं करा. पण बऱ्याचदा चांगलं केल्यावर वाटतं लोकांनी बघावं, आपल्याला दाद द्यावी. मान्य आहे, हा मानवी स्वभाव आहे. पण खरी मजा तिथे आहे जिथं आपण असं काही चांगलं करतो की ज्याचा साक्षीदार फक्त आणि फक्त आपला अंतरात्मा असतो. चांगलं केल्यावर कोणी पाहिलं किंवा नाही याचा विचार न करता जेव्हा आपण एखादं काम फक्त मनापासून चांगुलपणासाठी करतो ना, आणि तेव्हा त्याच्यातनं जे समाधान मिळतं ना, त्याला तोड नाही. बाहेरून कोणीही ओळखलं नाही तरीसुद्धा आतून येणारी शांतता आणि समाधान हे खरंच आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. आणि मानसशास्त्रसुद्धा म्हणतं ना, आपली कृती जर अहंकार रहित असेल तर ती फक्त समाधानच नाही तर एक सकारात्मक ऊर्जासुद्धा देते. पण जिथं काम प्रदर्शनासाठी होतं ना, तिथं नकळत अहंकार शिरतो आणि मग समाधान नाही तर अपेक्षांचा भार वाढत जातो. आता अंतरात्मा म्हणजे काय? तर अंतरात्मा म्हणजे आपलं आतलं सत्य. म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो ना, तेव्हा त्याचा आवाज आपल्याला सांगतो काय योग्य आहे आणि काय नाही. जर कुणीच आपल्याला बघत नसेल तरीही आपण चांगलं केलं तर फक्त अंतरात्माच आपल्याला शाबासकी देतो. आणि ही शाबासकी बाहेरच्या कोणत्याही प्रशंसेपेक्षा फार भारी असते. कोणालाही न सांगता जेव्हा आपण फक्त आपल्या समाधानासाठी चांगलं काम करतो ना, त्याला म्हणतात गुप्त चांगुलपणा. अशा कृतीत अहंकार नसतोच, त्यामुळे ती जास्त शुद्ध आणि निर्मळ असते. मानसशास्त्रानुसार गुप्त मदत केल्यावर आपल्या मनात एक प्रकारची शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते. चांगलं करणं हे फक्त इतरांसाठी चांगलं नसतं, तर ते स्वतःसाठी सुद्धा असतं. आणि संशोधनातनं असं सिद्ध झालंय की जे लोक नियमितपणे इतरांसाठी चांगलं करतात त्यांचं मानसिक आरोग्य हे सुद्धा उत्तम राहतं. पण कृतीचा हेतू मात्र शुद्ध असला पाहिजे. लोकांनी बघावं म्हणून नाही, तर फक्त चांगुलपणासाठी ते काम केलं गेलं पाहिजे. आपल्या चांगल्या कामात मी हे केलं, माझ्यामुळे झालं, असं हे अहंकाराचे विचार शिरले की तिथून समाधान गायब होतं. जिथं मी नाही तिथं खऱ्या अर्थानं समाधान मिळतं. त्यामुळे काहीही चांगलं करताना अहंकार बाजूला ठेवायलाच हवा. एखादं चांगलं काम करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हे मी का करतोय? लोकांनी बघावं म्हणून की माझ्या मनःशांतीसाठी? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारल्यावर आपल्याला आपल्या कृतीचं खरं मूल्य कळतं आणि त्या कृतीचा खरेपणासुद्धा लगेचच समजतो. चांगलं केल्यावर काही परत मिळेल असं वाटतंय का? तर थांबा, कारण चांगुलपणाची खरी ताकद आहे ती निरपेक्षतेत. कोणत्याही अपेक्षेविना केलेलं कामच आपल्याला आत्मिक समाधान देतं. इतरांसाठी काही चांगलं करा, पण त्याचा साक्षीदार फक्त तुमचा अंतरात्मा असतो. या विचारानेच आपल्याला एक मानसिक शांती मिळते. त्यासाठी लोकांच्या प्रशंसेची गरज नसते. ती गरज आतून येणाऱ्या समाधानानं भरून निघत असते. आणि मंडळी, चांगुलपणा ही फक्त कृती नाही आहे, तर ती आपल्या आयुष्याची साधना आहे. यात असतो तणाव कमी करण्याचा गुण, मनाला शांत करण्याची ताकद आणि जीवन सुंदर बनवण्याची कला. काय पटतंय ना?
हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.